तुझ्या नावाचर याड लागल, देवा तुझ्या नावाचर याड लागल, विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विटेवरी उभा देव करकटेवर, विटेवरी उभा देव करकटेवर, तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, सावळे ते रूप डोळ, सावळे ते रूप डोळ पाहू लागल, सावळे ते रूप डोळ पाहू लागल, विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. वाट पंढरीची आनंद मनाला देई, वाट पंढरीची आनंद मनाला देई, टाळ मृदुंग हर्षती नाम तुझे घेता हरी, टाळ मृदुंग हर्षती नाम तुझे घेता हरी. चंद्रभागे संगे मन, चंद्रभागे संगे मन वाहू लागल, चंद्रभागे संगे मन वाहू लागल, रूप पाहुनी साजिर याड लागल. देवा तुझ्या नावाचर याड लागल, विठू तुझ्या नावाच याड लागल, विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्रोते हो, आज आहे 6 जुलै 2024, आषाढी वारीचा 9वा दिवस. काल श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे येथे होता, तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी येथे होता.
अतिशय उत्साही भक्तिपूर्ण वातावरणात माऊलींच्या आणि महाराजांच्या पालखीचे स्वागत आणि मुक्काम झाला. एक एक दिवस पुढे सरतो आहे आणि विठ्ठल भेटीचा दिवस जवळ येतो आहे. निरंतर ध्याता हरी, सर्व कर्माची बोहरी, दोष जाती दिगंतरी, रामकृष्ण उच्चारणी. जपतीर्थ हेची नाम, जपव्रता हेची नेम, ऐसे धरोनिया प्रेम, तोची भक्त तरेल. जीव शिव एक करी, शांती क्षमा जरी धरी, त्यापाशी नित्य श्रीहरी, प्रत्यक्ष आपण उभा असे. ज्ञानदेव म्हणे नित्य, त्याचे वचन तेची सत्य, त्यांचे वचन सर्व कृत्य, सिद्धी पावेल सर्वथा. अर्थात रामकृष्ण नामाचे निरंतर ध्यान केले तर सर्व कुकर्मांचा नाश होतो आणि सर्व दोष निघून जातात. जप हेच तीर्थ आणि जप हेच व्रत हे ज्याने प्रेमाने मानले तो भक्त तरून जातो. जीवसेवा हीच शिवपूजा आहे असे जो मानतो, शांती व क्षमा यांचा अंगीकार जो करतो, त्याच्या जवळ प्रत्यक्ष श्रीहरी उभा राहतो. आणि जो या मार्गाचा नित्य अवलंब करेल त्याचे वचन हे सत्य होते आणि त्याचे वचन पूर्ण होते. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात असे माऊली म्हणतात. त्यामुळे विठ्ठलाप्रती असणारा हा प्रेमभाव आणि आदर कायम मनात असू द्यावा असे माऊलींचे म्हणणे आहे. विठ्ठल भेटीची उत्कटता दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. अगदी संत कान्होपात्रा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या वारकऱ्यांची अवस्था झाली आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ वीण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलोनी आस जाहले मी उदास, घेई कान्हो पात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू म्हणजे आता हा देव नश्वर असला तरीही त्याला अपवित्र होण्यापासून वाचव रे माझ्या पांडुरंगा. प्राण जाऊ पाहत आहे. इथे संत कान्होपात्रांनी प्राण जाण्याऐवजी फुटू पाहत आहे असा शब्द वापरला आहे. आपले काय होणार या भीतीने त्राण तर जात आहेतच, पण प्राण देखील एखाद्या विस्फोटाची प्रतीक्षा करीत आहे असे त्यांना वाटले. हरिणीच्या पिल्लाला जेव्हा एखादा वाघ पकडतो तेव्हा ते पाहताना त्याच्या आईची म्हणजेच हरिणीची जी व्याकुळ अवस्था होते तशीच व्याकुळ अवस्था, तीच तगमग माझ्या जीवाची होत आहे, फक्त आणि फक्त तुला भेटण्याकरिता. तेव्हा तू लवकरात लवकर ये आणि मला तुझ्या कवेत घे असे मत संत कान्होपात्रा येथे सांगत आहेत. आपले वारकरी सुद्धा विठ्ठलाच्या पंढरीत कधी एकदा पोहोचू या विचाराने असेच कासावीस झालेले आहेत. ऐकूयात या वारकऱ्यांसाठी पुढील गीत नको देवराया अंत आता पाहू. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराय अंत पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे.
ठावन दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई तुझ ठावन दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया देवराया अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया. आज श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी वाल्हे येथून लोणंदकडे मार्गस्थ होत आहे. लोणंद म्हणजे काय तर लो म्हणजे देणे आणि आनंद म्हणजे परमसुख. श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्ती रसाने परमानंदी होतो आणि तो आनंद इतरांना सुद्धा देतो, म्हणून ते लोणंद. त्यामुळेच पालखी येथे 2 दिवसाचा मुक्काम करते. वाटेत नीराम नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. माऊलींचे नीरास्नान बघण्याकरिता भक्तांची मोठी गर्दी झालेली असते. वारीची ही परंपरा खूप जुनी आहे. पुरातन काळी नीरा नदी पार करण्याकरिता कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे होडीमध्ये बसून माऊलींच्या पादुका वारकरी पुढे घेऊन जात होते. दरम्यान नीरेच्या पाण्याचा स्पर्श माऊलींच्या चरणांना होत असे आणि त्यालाच माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान असे म्हटले जात असे. पुढे काही काळानंतर काळाच्या ओघात वाहतुकीच्या सोयी झाल्या, रस्ते पूल बांधले गेले, पण तरीही माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची पद्धत चिरंतन चालविण्यात आली. ज्येष्ठ अमावस्येला माऊलींच्या पादुकांचे असे शाही नीरास्नान केले जाते. नीरा भीवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी. नीरा भीवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी. अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला. नामा म्हणे धन्य जन्म, नामा म्हणे धन्य जन्म जे धरिती पंढरीचा मान. तया अंती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंबे. संत नामदेवांनी देखील या अभंगांमध्ये नीरा स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. या अभंगामध्ये नीरेचे स्नान करून देह शुद्ध करा आणि त्यानंतर पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घ्या, तर आपल्या जन्माजन्माचे सार्थक होईल असे संत नामदेव सांगतात. या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत. जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला माय बाप विठ्ठला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती येथे येत आहे. मती म्हणजे बुद्धी. या मतीचे 12 प्रकार आहेत. संतांच्या सानिध्यात राहून 12ही प्रकारच्या मतींवर जेथे विजय मिळविता येतो ती बारामती. म्हणून पालखीचे वास्तव्य असते ते बारामतीत. बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यतः आकलन क्षमता असा समजला जातो, परंतु सांख्य योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन होय. 5 ज्ञानेंद्रियांद्वारे बाह्य वस्तूंचे ज्ञान होते, त्यामुळे त्यांना बाह्येंद्रिये किंवा बाह्यकरण असे म्हणतात.
तर मन, अहंकार व बुद्धी यांद्वारे बाह्य तसेच सुखदुःख इत्यादी अभ्यंतर विषयांचे देखील ज्ञान होते. म्हणून या तिघांना अंतरिंद्रिये किंवा अंतःकरण म्हणतात. बुद्धी ही अंतःकरणातील 3 घटकांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याने तिला महत्तत्व किंवा मती असे देखील म्हटले जाते. आणि या मतीचे म्हणजेच बुद्धीचे लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता, लॉजिकल म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता, व्हिज्युअल म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता, वैयक्तिक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, शारीरिक बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता असे जवळपास 12 प्रकार आहेत. या मतीवर विजय मिळविणे, नियंत्रण असणे फार गरजेचे असते. बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त. अवचित निधान लागले हे हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास. तुका म्हणे धरी आठव या देही, नाहीतरी काही बरे नव्हे. तुम्ही तुमच्या बुद्धीत बदल करा, अवश्य बदल करा, कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. आपुल्या हितासाठी तुम्ही कोणतेही प्रयत्न करतच नाही आहात. तुमचे चित्त विचलित होत आहे. अवचित तुम्हाला हे मनुष्य जन्माचे भाग्य लाभले आहे, मग पुढे गर्भवासाची विपत्ती का भोगता? तुकाराम महाराज म्हणतात, याची सर्वांनी आठवण धरावी, हरीच्या नामाचे स्मरण करावे आणि आपल्या मतीमध्ये अर्थात बुद्धीमध्ये योग्य ते बदल करावेत. त्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न करावेत आणि आपली मती कुशाग्र बनवली पाहिजे. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या बुद्धीस देखील चालना देत अनेक ग्रंथ लिहिले. त्या योगे समाजाचे हित साधण्याचा प्रयत्न केला. आत्मज्ञान मिळविले, अभंग लिहिले, शब्दांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे तुकाराम महाराजांना चालते बोलते विद्यापीठ असे म्हटले तरी काहीही चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच तर म्हणतात, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम. खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकूयात हे पुढील गीत, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. खोल पसरतो, पुन्हा उगवतो, खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो
बुद्धी कुशाग्र व्हावी म्हणून आग्रही असणारे संत तुकाराम भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि रोज थोडे थोडे काही ना काही चिंतन करा, मनन करा, लेखन करा असा उपदेशही समाजाला देतात. म्हणूनच तर ते त्यांच्या अभंगांमध्ये देखील म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रतने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची अमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजेच आमच्या घरी अभंगरूपी शब्दाचे धन आहे व तीच आमची शस्त्रे आहेत आणि त्याचाच आम्ही अभ्यास करू. अभंगरूपी शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन आहेत व ते अभंगरूपी धन रत्न आम्ही लोकांमध्ये वाटू. तुकाराम महाराज म्हणतात, हे अभंगरूपी शब्दच आमचा देव आहेत आणि त्याचाच म्हणजे अभंगरूपी शब्दाचाच आम्ही गौरव करू. येथे रोज काही ना काही लेखन करण्याचा संदेश महाराज देतात असे वाटते. तसेच अभंगांचे संत साहित्यातील स्थान देखील त्रिकालाबाधित आहे हे देखील स्पष्ट होते. त्या निमित्ताने ऐकूयात संत तुकाराम यांचा अभंग. सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हा जीवर देई, संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे. या अभंगाचा असा अर्थ सांगता येईल की माझ्या रखुमाईचा पती असलेला माझा श्री विठ्ठल याच्यावर माझे डोळे सतत जडलेले असो. तुझी मूर्ती बघण्याचा छंद माझ्या मनास लागो. तुझे नाम आणि रूप इतके गोड आहे की ते मला सदा सर्व काळ प्रेम देते आणि तू मला असेच नित्य प्रेम कायम देत राहा. हे विठू माऊली, मला हाच वर दे की तू माझ्या हृदयामध्ये संचारून राहशील. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी तुला दुसरे काहीही मागत नाही. तुझ्या पायाशी सर्व सुख आहे. त्या निमित्ताने ऐकूयात हा पुढील अभंग. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेश सकलार्थ मति प्रकाश. म्हणे वृत्तिदासु अवधारी जोजी. जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम
जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरि, 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 जय राम कृष्ण हरि। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती सोयरिया, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम, देई मज प्रेम सर्व काळ, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। विठो माऊली ये हाची वरदे, 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 येवोनिया रागी, येवोनिया रागी हृदयी माझ्या, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। तुका म्हणे काही
पायी सुख सर्व आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती सोयरिया, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. बुद्धी कुशाग्र करताना आत्मज्ञानाचे विकसन होणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाची जाणीव होणे म्हणजेच परमेश्वर प्राप्ती होणे. या परमेश्वर प्राप्तीसाठी, परमानंदासाठी आणि चांगल्या मानसिक आरोग्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि त्याकरिता चांगले आचरण हा एकमेव मार्ग आहे. आपल्या ठायी असलेले सद्गुण विकसित करणे आणि अवगुणांचा कायमचा त्याग करणे फार गरजेचे आहे. तर या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणांची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ सहावेना. गुण या शब्दाला सत हा उपसर्ग लावून सद्गुण असा शब्द बनतो. सत हा शब्द अस्तित्व, साधुत्व किंवा चांगलेपणा आणि प्रशस्त या तीन अर्थी योजला जातो. म्हणून सद्गुण याचा व्युत्पत्त्यर्थ चांगला किंवा प्रशंसनीय गुण असा होतो. व्यक्तीला चांगली व्यक्ती म्हणून संयम, धैर्य, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, न्यायबुद्धी असे गुण असणे आवश्यक असतात. ते नैतिक सद्गुण होत. हे सद्गुण व्यक्तीचे चारित्र्य घडवितात. ते आपल्या नीतिमत्तेचे घटक असतात. त्यांना स्वमूल्य असते. चांगली व्यक्ती म्हणजे चारित्र्य संपन्न, सज्जन आणि सत्प्रवृत्त व्यक्ती. दैनंदिन व्यवहारामध्ये सद्गुण ही संकल्पना नैतिक सद्गुण या अर्थीच बहुतांशी वापरली जाते. सत्यवचन, धैर्य, प्रामाणिकपणा, परोपकार, न्याय, संयम ही सर्व नैतिक सद्गुणांची उदाहरणे आहेत. परंतु सद्गुण म्हणजे काय असा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात. सद्गुण म्हणजे ज्ञान, परंतु हे ज्ञान ग्रंथ वाचन व श्रवणातून प्राप्त होणाऱ्या आणि स्मृतीत साठविल्या जाणाऱ्या माहिती ज्ञान किंवा बौद्धिक औपपत्तिक ज्ञानाहून, तसेच सरावातून प्राप्त होणाऱ्या तंत्रज्ञान किंवा कौशल्याहून वेगळे असते. नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक ज्ञान हे विवेक ज्ञान असते. ते विद्वत्ता किंवा पांडित्य तसेच कौशल्य, प्रावीण्य किंवा नैपुण्य या दोन्हींहून वेगळ्या प्रकारचे असते. म्हणूनच मला या प्रश्नाचे उत्तर माहीत होते, पण मी ते आता विसरलो. किंवा मला क्रिकेट खेळता येत होता, पण गेली कित्येक वर्षे मला सराव नाही असे म्हणणे संयुक्तिक असते. पण मला दयाळूपणा माहीत होता, पण आता मी विसरलो. किंवा मला प्रामाणिकपणाचा हल्ली सराव राहिला नाही असे म्हणणे संयुक्तिक नसून हास्यास्पद ठरते. मला शास्त्रीय संगीत गाता येते, पण मी हल्ली गात नाही असे म्हणणे संयुक्तिक असले तरीही मला सचोटीने वागता येते, पण मी हल्ली वागत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे. याचे कारण सद्गुण हा माहिती ज्ञान किंवा क्षमता या स्वरूपाचा नसून तो सत्प्रवृत्ती किंवा विवेकी वागणूक या स्वरूपाचा असतो. सद्गुण म्हणजे हिताहित, योग्यायोग्य यांच्यातील विवेक व तदनुसार वागण्याची प्रवृत्ती आणि प्रयत्न. कोणीही जाणून बुजून आपले अनहित करण्यास प्रवृत्त होत नाही असे महाराज म्हणतात. म्हणून दुर्गुण म्हणजे अज्ञान. महाराजांनी
त्या काळी केलेले सद्गुण आणि अवगुणाचे हे अर्थनिर्वचन पुढे पाश्चात्य तत्ववेत्यांनी देखील स्वतःच्या साहित्यातून मांडले. त्यापैकी एक तत्ववेत्ते म्हणजे सॉक्रेटिस. मीपणाचे शून्यत्व जिथे येते तेथे अज्ञानाच्या नाशास सुरुवात होते. त्यामुळे अहंकारात शून्यत्व दिले की ज्ञानप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. त्यानिमित्ताने ऐकूयात आपला पुढील अभंग, शून्य अभंग. शून्यावरी शून्य पाहे, तयावरी शून्य आहे. शून्यावरी शून्य पाहे, दयावरी शून्य आहे. शून्यावरी शून्य पाहे, दयावरी शून्य आहे. प्रथम शून्य रक्तवर्ण, प्रथम शून्य रक्तवर्ण, त्याचे नाव अधशून्य, त्याचे नाव अधशून्य. ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण, ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण, मध्य शून्य श्यामवर्ण, मध्य शून्य श्यामवर्ण. महाशून्य वर्ण नीळ, त्यात स्वरूप केवळ, त्यात स्वरूप केवळ. अनुहात घंटा श्रवणी विस्मयली जनी, अनुहात घंटा श्रवणी विस्मयली जनी. राम कृष्ण हरी बोला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी बोला, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. शून्यावरी शून्य पाहे, दयावरी शून्य आहे. शून्यावरी शून्य पाहे, दयावरी शून्य आहे. प्रथम शून्य रक्तवर्ण, प्रथम शून्य रक्तवर्ण, त्याचे नाव अधशून्य. ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण, ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण, मध्य शून्य श्यामवर्ण, मध्य शून्य श्यामवर्ण. महाशून्य वर्ण नीळ, त्यात स्वरूप केवळ, त्यात स्वरूप केवळ. अनुहात घंटा श्रवणी विस्मयली जनी, अनुहात घंटा श्रवणी विस्मयली जनी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हरी हरी हरी. राम कृष्ण हरी, शून्यावरी शून्य पाहे,
दयावरी शून्य आहे. बहुसंख्य व्यक्तींना आपले हित कळत असते, पण तसे आचरण होत नाही. कळते पण वळत नाही. जानाभिधर्मम न च प्रवृत्तिः जानाम्यधर्मम न च मे निवृत्तिः अशी स्थिती असते. याला नैतिक दौर्बल्य असे म्हणतात. काही व्यक्ती दुष्ट प्रवृत्त किंवा दुष्ट असतात, त्यांना नैतिक चाड नसते, तर अन्य व्यक्ती निर्णय चुकीचा घेतात. तुकाराम महाराज मात्र या तिन्ही प्रकारच्या दोषांना अविवेक किंवा अज्ञानच म्हणतात. सद्गुण म्हणजे ज्ञान असे म्हणताना महाराजांना या ज्ञानामध्ये सम्यक निर्णय, सत्प्रवृत्ती आणि निर्णयानुसार आचरणाचे सामर्थ्य हे तिन्ही घटक अंतर्भूत असले पाहिजेत असे वाटते. साधे सोपे असे शब्दांचे धन वेचले तरी देखील त्या शब्दांतून खूप गर्भितार्थ शिकवणारी शिकवण संत तुकाराम महाराज यांनी अगदी साध्या भाषेमध्ये तुम्हा आम्हाला दिली. विचारशक्तीचा विनियोग, सत्याचा शोध आणि चिंतन यांसाठी करणे हा बौद्धिक सद्गुण, तर विकार व वासना यांना विवेकाने घालून दिलेल्या नियमांच्या आणि तत्वांच्या मर्यादेचे पालन करण्याचे वळण म्हणजे नैतिक सद्गुण. वासनेची गुलामी आणि वासनेचे निर्मूलन ही दोन्ही टोके टाळून सुवर्ण मध्य साधणे म्हणजे संयम, आणि संयम हाच सद्गुण. उधळपट्टी आणि कंजूशी टाळून मध्यम मार्ग स्वीकारणे म्हणजे उदारपणा किंवा औदार्य हा सद्गुण. अशा संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेल्या अनेक सद्गुणांचा आचर केला तर आपले जीवन सुखी होईल, यात काहीच शंका नाही. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित विठुरायाला भेटण्याचा योग देखील लवकरच येईल. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील गीत आदर्श शिंदे यांच्या आवाजातील माझा विठुराया. पंढरी सधावला, भक्तिमय देह आता पंढरी सधावला. हरी तुझ्या दर्शनासी जीव हा नादावला. हरी तुझ्या दर्शनासी जीव हा नादावला. अनंत हे रूप, अनंत ही माया, विटेवरी उभा माझा विठुराया. चंदनाचा टिळा, सावळी ही काया, ब्रह्मांडाचा पाया माझा विठुराया. तुळशी माळ पितांबर तुझा वेश भावला. नामदेव पायरीशी माथा टेकला. तुझी आठाई देवा जीव हा सुखावला. सज्जनांचा मेळा वाळवंटी विसावला. भक्तिमय देहाता पंढरी सधावला. हरी तुझ्या दर्शनासी जीव हा नादावला.
विठ्ठलाच्या पावलांनी चालतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो लहान थोर मुखातून तुझेच नाव. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ घोष हरी नाम रे, अभंगाचा तूच बोध रे. माया बोली भक्ताची आस तू, गाव पंढरी तारी आमुच्या पास तू. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर निलिमा तिखे, सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मधुकर नगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आज वरवण मुक्कामी असलेली तुकाराम महाराजांची पालखी पाटसमधून रोटी घाटामार्गे मार्गस्थ होते. 3 ते 4 तास पाटसमधील नागेश्वर मंदिरामध्ये पालखीचा विसावा असतो. आजूबाजूच्या परिसरातील वाड्या वस्त्यांमधील लोकांना तुकारामांच्या दर्शनाचा लाभ होतो. दरवर्षीप्रमाणे अनेक आबालवृद्ध वारीमध्ये याही वर्षी सहभागी झालेले दिसून येतात. आषाढी वारीचे रूप म्हणाल तर काय सांगू. विठ्ठलाचे दर्शन हे परमोच्च सुख आहे. त्या दर्शनाने तहान भुकेचा विसर पडतो. विठाई माऊली भेटली की जीवाच्या सर्व वासनांचा लोप होतो. जसे की चकोराला जसा चंद्र किंवा मोराला जसा मेघ आनंदाचा ठेवा आहे, अगदी तसाच वारीतील प्रत्येकाला विठ्ठल आहे. आणि म्हणून आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर वारी कालावधीत आसमंत विठ्ठलमय भक्तिरसात ओथंबून गेलेला दिसतो. इथले वातावरण उत्साह आणि विठ्ठलाप्रती प्रेमभाव ओतप्रोत भरलेला दिसून येतो. जसे की श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. तर संत रामदास म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची गुरुभक्ती अनुपमेय होती. गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरु माता, गुरुच पिता. तर ज्ञानेश्वर असाही दाखला देतात की देवाच्या दारात क्षणभरही जो उभा राहील तो सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्तींचा अधिकारी होईल. या 4ही मुक्ती त्याने साध्य केल्याच म्हणून समजावे. देवाचे, हरीचे नाव तुम्ही सतत मुखाने घ्या. त्यामुळे तुमचे पुण्य इतके वाढेल की त्याची गणना न केलेलीच बरी. आपली वेदशास्त्रे, पुराणे हेच तर सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, पांडव सतत हरिनाम घेत असत. पांडव सतत हरिनाम घेत असत म्हणून द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी वास्तव्य करून राहिला होता. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी, असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशा रीतीने अनेक संत महात्मे आपल्या मातीत जन्माला आले आणि त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मौल्यवान आणि चांगले असे विचार दिले, साहित्य दिलं, अध्यात्म दिलं, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली दिली असेही म्हणावयास हरकत नाही. असेच संस्कार, असेच विचार आम्ही देखील आमच्या महाविद्यालयातून आमच्या विद्यार्थ्यांना देतो. आमचे विद्यार्थी देखील अनेक समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबवतात. जसे की अंधश्रद्धा निर्मूलन असेल, त्यानंतर पाटस स्वच्छता अभियान असेल, पाणी वाचवा पाणी जिरवा यासारखे उपक्रम असतील, वृक्षारोपण असेल, रक्तदानासारखे उपक्रम असतील,
हे सगळे उपक्रम याही वर्षी आमच्या महाविद्यालयातील सर्वजण वारीच्या अनुषंगाने राबवत आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे देखील वारीतील भक्तांसाठी अनेक सेवा सुविधा दरवर्षी पुरवतात. आमच्या महाविद्यालयात काही वारकरी मुक्कामी असतात. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निर्मल वारीतील विद्यार्थ्यांची देखील आमच्या महाविद्यालयात आम्ही राहायची, पाण्याची सगळी सोय या ठिकाणी आम्ही करत असतो. आमच्या महाविद्यालयीन सर्व कर्मचारी त्या ठिकाणी सेवा देत असतात. माझा आवडता अभंग म्हणाल तर मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुणी भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी, मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठाशी, तया वास व्हावा वैकुंठाशी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मन हा मोगरा मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. मन हे शेवंती देव भगवंती, मन हे शेवंती देव भगवंती, पुनरपि संस्कृती, पुनरपि संस्कृती येणे नाही, पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. मन
अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा 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 जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुझा वास व्हावा वैकुंठासी तुझा वास व्हावा वैकुंठासी वैकुंठासी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.